महाराष्ट्र राज्याची निर्मिती या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर, ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झालं, त्यावेळी प्रचंड जन आंदोलन उभा राहिलं आणि या चळवळीमध्ये राष्ट्र शासनानं केलेल्या गोळीबारामध्ये 106 जण हुतात्मा झाले. किती? 106 जण. आणि मग पुढं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या 106 सुपुत्रांचं हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ उभा राहिलं. 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई हे राज्य अस्तित्वात आलं. 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं. मग त्याच्यानंतर 1957 साली लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या संपूर्णपणे झाल्या आणि मग त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठं यश मिळालं आणि मग या निकालावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं आहेत हे स्पष्ट झालं. मग प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी होणार होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला. S.M. जोशी, नाग गोरे, जयंतराव टिळक, प्र.क. अत्रे, उद्धवराव पाटील इत्यादी नेते हे उपस्थित होते. समितीने पसरणी घाट व पोलादपूर जवळ तीव्र निदर्शनं केली आणि मग मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव ही पंडित नेहरूंना करून देण्यात समिती ही यशस्वी झाली. मग संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले. मग या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी आपलं वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकलं आणि मग महाराष्ट्र व गुजरात या 2 भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती दिली आणि मग पुढे एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली गेली. पुढे 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली आणि महाराष्ट्राचे आपले पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी ही जबाबदारी स्वीकारली. आले लक्षात पूर्णपणे? अगदी व्यवस्थित प्रत्येक मुद्दा तुम्हाला स्पष्ट झालाच आहे असाच मी समजेल विद्यार्थी मित्रांनो, बरोबर? आता आपण माहित आहे का तुम्हाला या फितीमध्ये बघतोय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि आपले शाहीरच आहेत, काय आहे त्यांचं नाव? गवाणकर, गवाणकर. तर मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची कामगिरी आता आपण बघतोय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याच्यानंतर शाहीर अमर शेख आणि त्याच्यानंतर शाहीर वा गवाणकर. मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची ही कामगिरी. तर आता या आंदोलनामध्ये वृत्तपत्रांची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, त्याच्यानंतर नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचं हे काम केलं आणि मग संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण अशी कामगिरी केली. मग बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने एक व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवलं. मग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर वा गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणामध्ये ही जनजागृती सगळीकडे केली. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत पुढील विधानात सहकारण स्पष्ट करायचे. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली
आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये वृत्तपत्रांची भूमिका ही महत्वाची होती. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.